हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण शेगावच्या ऑथेंटिक कचोऱ्या बनवणार आहोत। तर त्या कशा बनवायच्या त्याची आता आपण रेसिपी बघून घेऊया। इथे परातीत मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्यात चवीनुसार मी थोडंसं मीठ घालते आणि ह्यात आपल्याला 2 चमचे तेल घालायचे। थोडंसं मिक्स केल्यावर आपण आता ह्यात पाणी घालणार आहोत। आता मी 2 वाटी मैदा घेतलेला, त्याला मी सध्या अर्धी वाटी पाणी घेते। एवढं अर्ध्या वाटीत आपलं व्यवस्थित पीठ मळून होतं आणि आपल्याला एकदम पातळ किंवा मऊ पीठ मळायचं नाहीये। आणि मी वाटीमध्ये सध्या थोडं पाणी पण उरवलेलं आहे, जर गरज पडली तरच मी उरलेलं पाणी वापरणार आहे। आता मी ह्याचं पीठ मळून घेते। आता माझं पीठ थोडं मळून झालेलं आहे, म्हणजे पोळ्यांना मळतो तिथपर्यंत आपण जेवढं पीठ मळतो तेवढं पीठ आता मी मळलंय। पण आता आपल्याला ह्या पुऱ्यांसाठी व्यवस्थित आणखीन 12 ते 15 मिनिटं एकदम सॉफ्ट होईपर्यंत पीठ मळून घ्यायचंय। मगाशी मी अर्धा वाटी पाणी घेतलं होतं, त्यात मी नंतर थोडं अजून पाव वाटी मला घ्यावं लागलं। मी तुमच्या अंदाजाने पीठ मळताना थोडं थोडं करून पाणी ॲड करा, कारण आपल्याला हे फक्त लक्षात ठेवायचं आपलं पीठ आहे ते एकदम पातळ व्हायला नको, कारण आपण हे रेस्ट करायला ठेवणार तर ते आणखीन सॉफ्ट होणार। त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडं घट्टच पीठ मळायचं आहे। आता मी आणखीन 7-8 मिनिटं मळून घेते। आता आपलं पीठ एकदम व्यवस्थित मळलं गेलेलं आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, पण त्याआधी याच्यावर थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत की ते सुकू नये। आणि एक ओल्या रुमालाने आपण हे झाकून ठेवणार आहोत। आपल्याला हे कमीत कमी 1.5 ते 2 तास रेस्ट करायला ठेवायचं आहे, पण किमान 1.5 तास तरी ठेवणं गरजेचं आहे, तर आपली कचोरी व्यवस्थित होईल। आता मी रेस्ट करायला ठेवते आणि आपण तोपर्यंत आतल्या फिलिंगच्या रेसिपीची सुरुवात करूया। आता आपल्याला ही रोस्टेड चणा डाळ जी असते ती घ्यायची आहे। बऱ्याच जणांना वाटतं की त्यात बेसन वापरतात, पण बेसन नसतं, चण्याची डाळ असते। तर ही चणा डाळ मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। आपल्याला व्यवस्थित बारीक पूड करायची त्याची। मिक्सरमध्ये मी बारीक पावडर करून घेतलेली आहे। तर ती फक्त तुम्ही हाताने थोडी चेक करून घ्या की त्यात कुठे अख्खे दाणे राहिले नाही आहेत ना, नाहीतर तुम्ही चाळून घेतली तरी चालेल। तर माझी पावडर व्यवस्थित झालेली आहे, ती मी बाजूला ठेवते। आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी पुढचं वाटण वाटून घेते। इथे मी 1 मोठा चमचा धणे घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे। आता हे आपण मिक्सरमधनं कोरडंच वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम बारीक पावडर करायची नाही आहे, थोडे अख्खे तुकडेच ठेवायचे आहेत। आता ही पावडर मी अशी वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात किती जाडी वरडी अशी वाटलेली आहे। आता ह्यानंतर आपल्याला ओलं वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। अर्थात मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या म्हणून मला एवढ्या मिरच्या घ्याव्या लागल्या। तुम्ही हिरव्या मिरच्या घेणार असाल तर थोडं अंदाजाने तुम्ही तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे घ्या। त्याचबरोबर 12 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 1 मोठी वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व आपण मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। वाटताना आपण अगदी थोडंसंच पाणी वापरणार आहोत, आपल्याला जास्त पातळ पेस्ट करायची नाही आहे। तर मिक्सरमध्ये मी आता हे वाटून घेते। आपलं वाटण आता रेडी आहे। इथे का पॅनमध्ये मी मोठे 4 ते 5 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापल्यावरती आपण आधी कोरडा जो मसाला वाटून घेतला होता तो ह्यात घालणार आहोत।
मसाले आपण थोडेसे परतवून घेऊया. खमंग वास येतो एकदम. त्यानंतर आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते ह्यात घालणार आहोत. पण आपल्याला 2-3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जराही कच्चेपणा ठेवायचा नाही त्यातला. आपण यातलं पाणी आटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. ह्याने कचोरी बरेच दिवस शिजते. आता जे वाटण होतं त्याला पण आता तेल सुटायला लागलेलं आहे. आणि आपलं बाकी सर्व मसाले पण व्यवस्थित शिजलेले आहेत. त्यात आता आपल्याला 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. एक मिनिटभर आपण मसाले परतवून घेऊया. मी तर फ्लेम थोडी लो करते. एक मिनिटभर मी मसाले परतवून घेतल्यावर 1 मोठा चमचा मी इथे कसुरी मेथी घालते. ही पण एक अर्धा मिनिटभर थोडीशी परतवून घेऊया. आता ह्यात मी जी डाळ आपण वाटून घेतली होती ती घालून घेऊया. आता आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे एक 4-5 मिनिटं तरी. आता आपलं हे सारण व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित शिजलेलं आहे. कारण ती चण्याची डाळ पण भाजलेली जरी असेल तरी याची पावडर जेव्हा आपण करतो तर ते थोडंसं बेसनसारखंच एक थोडं कच्चं वाटतं. त्यामुळे ते पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता एकदा हे कोरडे झाल्यावर ते पीठ आपल्याला थोडंसं याच्यात पाणी शिंपडून परत थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे. यात मी थोडंसं पाणी शिंपडते आणि हे एकदा परतवून घेते. पाणी आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हा स्टेजला तुम्हाला चेक करायचं, तुम्हाला मीठ वगैरे काय ॲड करायचं असेल तुम्ही आता करू शकता. दुसरी गोष्ट, हे सारण थोडंसं असं मुठीत घेऊन असं गोळा होतंय का बघायचं आहे. हे योग्य स्टेजला आपलं सारण रेडी आहे. आता ह्यात मी 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून टाकते आणि हे मिक्स करून घेते. आता हे सारण आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे. ते पीठ जे आपण झाकून ठेवलेलं त्याला 2 तास झालेले आहेत. मी परातीमध्ये परत काढून घेते आणि किंचित अलगद हाताने मी थोडंसं मळते. जास्त मळायची गरज नाही आहे. एकदम परफेक्ट सॉफ्ट झालेलं आहे. आता ह्याचे आपल्याला लिंबा एवढे थोडेसे, म्हणजे मोठा लिंबू असतो तेवढे याचे गोळे करून घ्यायचे आहेत. मी इथे याचे गोळे करून घेतलेले आहेत. ते मी ओल्या फडक्याने झाकून ठेवते. आता माझे 11 गोळे झाले होते. त्याप्रमाणे मी ह्या सारणाचे पण मी 11 छोटे गोळे करून घेणार आहे. जे त्यात फील होतील एवढ्या साईजचे आपल्याला गोळे करायचे आहेत. सारणाचे पण मी गोळे करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला पुढची स्टेज करायची आहे. तर आता आपल्याला आपली पुढची स्टेप आहे की हे जे आपण पिठाचे गोळे बनवलेले आहेत त्याला पुरी सारखा थोडासा आकार द्यायचा, वाटीसारखा. त्यात हा सारणाचा गोळा ठेवायचा आणि मग चारी साईडनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं. हे बघा, जसं मोदक आपण बनवतो आणि वरचं टोक आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि त्यात थोडासा चपटा आकार देऊन असा पेढा आपण
साईडला ठेवूया। ह्याच पद्धतीने मी बाकीचे पण पेढे तयार करून घेते। आता मी सर्व इथे पेढे रेडी करून ठेवलेले आहेत। हे पेढे बनवताना मी ते साईडला तेल उकळवत ठेवलेलं आहे आणि याच्यासाठी एकदम कडकडीत तापलेलं तेल आपल्याला वापरायचं आहे। जे पूर्ण तापेल त्याच वेळेला आपण याच्यात एक एक कचोरी सोडणार आहोत। आता मी ह्यातला एक पेढा घेते। तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता, आता हाताने पण करू शकता। मी ते हाताने करते। हळूहळू दाबत दाबत आपल्याला त्याचा पुरीचा आकार करायचा आहे। पण आपल्याला एक खास करून लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला सेंटरने जास्त दाबायचा नाहीये, आपल्याला साइडने दाबायचं आहे, नाहीतर ती पुरी साइडने एकदम जाड जाड पीठ होऊन जाईल। हे बघा, आणि थोडी जाड ठेवायची, अगदी पातळ करायची नाहीये। हे बघा, आता ह्या पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून ठेवते, म्हणजे आपल्याला एकत्र फटाफट तळता येतील। आणि कंटिन्यू हे आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे, नाहीतर पीठ एकदा सुकलं ना की मग त्याला क्रॅक जातात तळताना। तर इथे मी 5 पुऱ्या सुरुवातीला रेडी करून ठेवलेल्या आहेत। आपण ते एक एक करून कढईत सोडूया। आपल्या कढईच्या साईज प्रमाणे 2-3 आपण एका वेळेला घालू शकतो। मोठी कढई असेल तर तुम्ही अजून 2 एका वेळेला तळू शकता। आणि हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे व्यवस्थित असे हलवत हलवतच पुऱ्या फुगवून घ्यायच्या आहेत। आपल्या कचोऱ्या परफेक्ट एकदम फ्राय झालेल्या आहेत। बघू शकता रंग पण एकदम परफेक्ट आलेला आहे। दोन्ही साइडने मी व्यवस्थित त्या तळून घेतलेल्या आहेत। तर हे आता मी बाहेर काढते आणि ह्याच पद्धतीने उरलेल्या कचोऱ्या पण मी तळून घेते। आपल्या सर्व कचोऱ्या आता परफेक्ट तळून रेडी आहेत। पण ह्या कचोऱ्या कोणत्याही चटणी बरोबर सर्व करत नाहीत, त्या फ्राईड मिरची बरोबर सर्व करतात। तर इथे मी आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला उभा कट करून घेतलेला आहे। उभा कट नाही केला तर मिरच्या मग तेलात टाकल्यावरती फुटतात आणि आपण डायरेक्ट तेलात पण ते सोडायच्या नाही आहेत। इथे चाळणीत मी त्या ठेवते। त्या तेलात सोडायच्या, बाहेर काढायच्या, असं करत करत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर आपल्या हातावरती तेल उडू शकतं। मिरच्या आता फ्राय झालेल्या आहेत। यावर थोडंसं आपण मीठ घालून घेऊया। गरम असतानाच मग ते व्यवस्थित चिकटतं, पण तेल खूप उकळलेलं होतं त्यामुळे आपल्याला जरा सावधगिरीनेच हात लावायचा मिरच्यांना, तर चटका बसू शकतो। आता आपण कचोऱ्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आपल्या शेगावच्या कचोऱ्या ऑथेंटिक पद्धतीने ज्या बनवल्या त्या खाण्यासाठी रेडी आहेत। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।